हाय, हॅलो, नमस्कार युट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे होळी आणि माझी तयारी चालू आहे बघा. होळीची तयारी चालू आहे. तर मी अशा प्रकारे होळीची थाली, होलिका दहनची थाली सजवत आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथं बघा, ही घेतलेली आहे विलायची, पिवळी मोहरी, अख्खा मूग, गहू, कापूर, भीमशनी कापूर आहे, लवंग, हळकुंड, काळे तीळ, ही गौरी आहे. मोठ्या पण गौऱ्या घेतलेल्या आहेत, पण ही छोटी आता ताटामध्ये घेतलेली आहे. आणि हा कलावा, गूळ, 1 रुपयाचा सिक्का, तूप, बताशे आणि हे हरभऱ्याचे ढाळे, खायचे पान, नारळ आणि इथं फुले घेतलेली आहेत. तर फुलं आहे, शेवंतीचे फुले आहेत, गुलाबाचे, झेंडूचं पण आहे आणि सोनचाफा पण आहे. तर अशा प्रकारे मी होलिका दहनची थाली तयार केलेली आहे आणि आता नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे. तर पुढे पाहत राहा व्हिडिओ. आणि इथं बघा, अशी सुंदरशी मी रांगोळी काढलेली आहे. म्हणजे होळी, आणि होळीची मी अशी सुंदरशी केलेली आहे देवपूजा. अशी सुंदर अशी माझी देवपूजा केलेली आहे मी आज बघा होळीची. आणि मी पुरणपोळीचा स्वयंपाक पण केलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी आज होळीसाठी काय काय स्वयंपाक बनवलेला आहे. तर इथं बघा, ही केलेली आहे तांदळाची खीर. तर आज पौर्णिमा आहे, तर माझी पौर्णिमा असते, तर मी खीर खाऊनच पौर्णिमा सोडते. म्हणजे पहिल्यांदा खीर खाते आणि नंतर बाकीचं सर्व खाते. तर इथं हे कटाची आमटी म्हणजे येळवण्याची आमटी, आमच्या इकडे येळवण्याची आमटी बोलतात, काही ठिकाणी कटाची आमटी पण बोलतात. तर ही आहे येळवण्याची आमटी. आणि इथे केलेल्या आहेत पुरणपोळ्या. हे बघा, अशा प्रकारे मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत. नैवेद्य बनवले, ताट भरायचं आहे आता, चपाती पण बनवलेली आहे आणि हे भजे बनवलेले आहेत. आणि इथं हे पापड्या बनवल्या आहेत, साधारण म्हणून प्लास्टिकमध्ये ठेवलेले आहेत बघा. तर अशा प्रकारे मी स्वयंपाक केलेला आहे आणि आता होळीची तयारी करायची आहे. तर व्हिडिओ पुढे पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं दूध गरम करून घेतलेलं आहे. इथं भात बनवलेला आहे. तर हिथं बघा, मी पहिल्यांदा स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं, थोडेसे अक्षतं टाकले आणि होळी उभं करण्याची तयारी चालू आहे माझी इथं. तर आता थोड्याच वेळात मी गौऱ्या वगैरे जे बी आहे होळीचं सामान ते सर्व तयार करणार आहे इथं. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. पुढे कशी काय मी होळी पेटवली, पुढं काय तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर इथं बघा, अशा प्रकारे मी होळीच्या गौऱ्या वगैरे लावून घेतलेले आहेत. छोटीशीच करायची होती, जास्त मोठी नाही. तर अशा प्रकारे मी इथे लावून घेतलेला आहे. अजून ह्याच्या कडेने रांगोळी वगैरे काढायची, तर रांगोळी पण काढून घेते. सिंपलच पद्धतीने अशी रांगोळी काढून घेतली बघा मी. आणि रांगोळी काढते आहे आणि रांगोळीच्या कडेने थोडंसं म्हटलं झेंडूच्या फुलांनी थोडेसे नाही का डिझाईन करावी, म्हणून मी 2 कलरचे झेंडूचे फुलं होते माझ्याकडे. तर त्याच्याने पण मी त्या सहाय्याने पण बघा अशी थोडीशी डिझाईन करून घेतली. तर अशा प्रकारे मी होळी पेटवणार आहोत आम्ही. तर पुढे पहा. तर इथं बघा, माझी पूर्ण रांगोळी आणि होळीच्या कडची डिझाईन वगैरे काढून झालेले आहे. तर आता थोड्याच वेळाने आम्ही होळी पेटवणार आहोत. आणि
होळी म्हटले की बघा कसं सगळे खुश आणि आनंदित. आणि इथं बघा पौर्णिमेचा चंद्र पण किती सुंदरसा उगवलेला आहे. चला तर मग श्री गणेश कृपा आहे बघा, माझ्या घरावरती नाव आहे तर श्री गणेशा कृपेने आणि सुरुवातीने चला बाप्पांच्या आशीर्वादाने ही होळी आपण पेटून घेऊया. तर मी सर्व ताट वगैरे तयारी केलेलं होतं, ते म्हटलं चला आता बाहेर वगैरे घेऊन जावं. हे बघा हे असं ताट बनवलेलं मी. होळी म्हणले की एकदम एक्साइटेडमेंट असतात सगळे घरचे एकदम खुश. आणि आमच्या गल्लीमध्ये बघा चला पुढे दाखवते, सर्वजण अशा बाहेर होळी वगैरे नाही का प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारासमोर, तर एकदम छान वाटत होतं. आणि हे बघा प्रत्येकजण आपापल्या घरासमोर अशी होळी बनवलेली आणि एकदम छान वातावरण, बाहेर पण एकदम छान सगळेच आपापल्या घरासमोर होळी पेटवत होते, तर एकदम छान वाटत होतं. तर चला आता आम्ही पेटवून घेणार आहोत होळी. तर हे बघा इथं पहिल्यांदा मी दीप प्रज्वलित करून घेतला, कारण अग्नीच्या साक्षीशिवाय कुठलीही पूजा अपुरीच असते. तर त्यामुळे मी पहिल्यांदा अग्नी म्हणजे दीप प्रज्वलित करून घेतला, धूप दीप लावला. आणि इथं बघा मम्मीने सांगितलं की 5 दगडे घ्यायचे, पहिल्यांदा 5 दगडांना पुजायचं, म्हणून मी 5 दगडे घेतलेले बघा तिथं. आणि 5 दगडांना म्हणजे 5 दगड म्हणजे हे खरं तर आपले गणपती बाप्पा, वरुण देवता आणि कुलदेवता असे असतात. त्यांच्या आशीर्वादानेच आपण हे पुढची कामं करू शकतो. त्यामुळे त्यांना आधी पूजन करून घेतलं आणि मग नंतर आम्ही अग्नी पण पेटवली. धूपदीप जाऊन घेतला. आणि नैवेद्य वगैरे दाखवला. नंतर तो नैवेद्य मला अग्नीमध्ये व्हायचा आहे, तर पहिल्यांदा फक्त असं दावून घेतला आणि हळदी कुंकू वगैरे वाहिलं. आणि जे बी मी तयारी केलेली होती ती थाली होलिका दहनची, तर त्यातले सर्व एक 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 मी पण टाकून घेतले आणि वाहून घेतले आणि मुलांना पण सांगितलं व्हायला. तर अशा प्रकारे आमची होळी पेटलेली आहे. एकदम छान वाटत होतं आणि बाहेर बघा एकदम खुशी सर्वांनाच एकदम नाही का एकदम छान वाटत होतं. परिसरच एकदम एवढा छान झालेला बाहेर, कारण सर्वजणच आपापल्या घरासमोर अशी होळी पेटवलेली आणि आम्ही पण पेटवलेली. सगळेजण एकदम एन्जॉय करत होतो बाहेर हा सण आम्ही. इथं मी नारळ काही फोडलेला नाही आहे, तो नारळ फक्त मी वाहण्यासाठी घेतलेला आहे, कारण सोमवार आहे आणि सोमवारचा नारळ फोडायचा नसतो, म्हणून मी नारळ काही घेतलेला नाही तो फोडण्यासाठी, फक्त वाहण्यासाठी घेतलेला आहे. तो अग्नी अखंड नारळ वाहणार आहे तो. आणि सर्व इडापिडा, आळस, दरिद्रता ह्या अग्नीमध्ये जळून खाक होऊ दे असं म्हटले मी, बोलत होते मनात. भरपूर वाहण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू होत्या, त्यामुळे थोडासा उशीर लागत आहे तो प्रत्येक वस्तू वाहण्यासाठी. तर तिथं मी प्रत्येक वस्तू वाहता पहिल्यांदा तर मी भगवान नरसिंहाचे नाव घेतले, मग नंतर भक्त प्रल्हादाचे नाव घेतले आणि नंतर असे हे पहा सर्व एक एक वस्तू 5 वस्तू घेताना त्यांचे नाव घेऊन आणि परत नंतर त्यात नैवेद्य पण अग्नीमध्ये वाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही होळी पेटून घेतली आणि होळीपूजन झालं. आता मुलांना पण सांगितलं एक एक वस्तू वाहून घ्या आणि नंतर असं गोल रिंगण करून गोल अग्नीच्या कडेने पाणी पण व्हायचं असतं, तर तसं 5 फेऱ्या घालून घेतल्या मी. तर इथं बघा अशा प्रकारे आमची
होली पूजन होत आलेलं आहे. इथं मिस्टरला फार उशीर होणार होता यायला, त्यामुळे ते म्हटले तुम्ही पूजन करून घ्या. तर मग इथं आम्ही पूजन करून घेतलेलं आहे. कारण मुहूर्ताच्या टायमाच्या आधीच केलेलं सर्व व्यवस्थित बरं असतं, म्हणून आम्ही टायमाच्या आधी सगळं करून घेतलेलं आहे वेळेच्या आत. तर अशा प्रकारे आमचे पूजन झालेलं आहे. माझ्या भावाची मुलं मुली आणि माझा मुलगा हे अशा प्रकारे होळीचं करत असतात. तर अशा प्रकारे आमचे होळी पूजन झालेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.